देखील दादा आपण देखील या. स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आपल्यासोबत. छापा असा कॉल आलाय. दादा तुम्ही राहू दे दादा. चला तर जास्त वेळ नाही आपल्याकडे. एक फोटोग्राफ आपण काढून घेऊया दादा. आपण देखील एक फोटोग्राफ दोन्ही संघांसोबत होईल. महत्वाचे क्षण आहेत आणि हे देखील टिपलं पाहिजे. 4 षटकांचा सामना असेल. जास्त वेळ न घेता वळूयात पुन्हा एकदा आता आपण मैदानाच्या आत. फोटो तर झालाच पाहिजे. पुन्हा एकदा वळूया स्टेजकडे आता आपण. दोन्हीला एकच भागातल्या टीम आहेत. ठाणे वर्सेस ठाणे. बघूया ओपनिंग फलंदाज नवनाथ आणि विघ्नेश ठाणेकडून, येऊर ठाण्याकडून. सामन्याची सुरुवात प्रथमच फलंदाजी करत ते येऊर ठाणा आणि गोलंदाजी आई गावदेवी औला. बघूया सामन्याला सुरुवात.
गोलंदाजी मार्फत किरण. ऑन स्ट्राईक नवनाथ. आणि स्ट्राईक वर आहेत ते नवनाथ आणि नॉन स्ट्राईक वर ते विघ्नेश. बघूया किरणला फेस करतात ते नवनाथ. पहिला षटक हाणामारीचे षटक. बघूया नवनाथ आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतोय. पहिला चेंडू. सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू आणि स्लोवर चेंडू. बघूया पहिला चेंडू आणि स्लोअरचा चेंडू आणि निर्धाव चेंडू किरण कडून. बघूया दुसरा चेंडू किरणचा आणि नवनाथला बीट केलाय पहिल्या चेंडूवर किरण यांनी स्लोअर चा चेंडू हाताळून. पुढचा चेंडू. दुसरा ही चेंडू निर्धाव चेंडू. ऑफ कटर चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी मानावी लागेल किरण कडून. किरणला माहिती आहे जर हप्त्यात बॉल पडला तर चेंडू जाईल सीमारेषा पार. दोन चेंडू निर्धाव चेंडू. बघूया आता तिसरा चेंडू कशा प्रकारे हाताळतोय किरण. सुंदर असा शिवचिटचा फटका आणि सीमारेषा पार. दमदार येतोय नवनाथच्या बॅट मधून. चौकार चौकार चौकार. थँक्यू. नवनाथच्या बॅट मधून स्वीचिटचा फटका. चौकार येतोय. बघूया चौथा चेंडू. चौथा चेंडूवर पण चौथा चेंडूवर एकच धाव. धाव संख्यामध्ये वाढ. चार चेंडू आणि 5 धावा. बघूया विघ्नेश स्ट्राईक वर. गोलंदाजी मार्फत किरण. पहिला षटक हाणामारीचं षटक आणि 5वा चेंडू घेऊन येतोय किरण. बघूया विघ्नेशांना कशी स्विच हिटचा फटका आणि फिल्डिंग मध्ये थोडी गडबडी आणि एक धावीच्या जागी 2 धावा. धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या झाल्या त्या 7 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या झाल्या त्या 7 धावा. सुंदर अशी गोलंदाजी करतोय किरण. बघूया शेवटच्या चेंडूवर काय करतोय. 5 चेंडू तर चांगले हाताळलेत आणि शेवटचा चेंडू असेल किरण यांचा. आणि लेगच्या दिशेने टोलला फटका आणि जातोय 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 सीमा पार. चौकार चौकार.
दुसरे षटक घेऊन येतो रोशन. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतोय. कालवादेवी कालबादेवी स्पोर्ट क्लब सह्याद्री चषक 2026 पर्व पहिले आणि सर्व संघांना फ्री मध्ये प्रवेश दिलेला आहे आणि येतो इथं ब्रँडेड षटकार नवनाथ मुकनेच्या बॅट. बघूया. थँक्यू डीजे. पहिला चेंडूवर येतो मोठा प्रहार. एवन क्वालिटीचा षटकार आणि दुसरा चेंडू खोलवर आणि एकच धाव आणि धाव संख्यामध्ये वाढ. धाव संख्या झाल्यात त्या 18 धावा. दोन चेंडू नंतर दुसऱ्या षटकाचा दोन चेंडू आणि धाव संख्या झाल्या त्या 18 धावा. बघूया विघ्नेशच्या बॅट मधून एक चौकार तर आलेला आहे. बघूया तर तिसरा चेंडू विघ्नेश फेस करेल रोशनला आणि बघूया काय करताय गोलंदाज. पटलेला चेंडू आणि येतोय चौकार. आणि अटॅम्प झालाय तो फेल विघ्नेश यांचा. चौथा चेंडू आणि चौथा चेंडू येतोय तो निर्धाव रोशन यांच्याकडून. कमबॅक करतोय आपल्या संघासाठी. दुसऱ्या षटकाचा 5वा चेंडू रोशन यांचा आणि फुल बॉल आणि दिलेला आहे गॅप मध्ये आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि धावा येतात त्या फक्त आणि फक्त एक धाव. सुंदर असं क्षेत्ररक्षण. धावा संख्या झाल्यात त्या 23 धावा. सॉरी 23 धावा. शेवटचा चेंडू असेल शेवटचा चेंडू असेल रोशन यांचा. बघूया. शेवटचा चेंडू आणि बघूया सुंदर असा फटका आणि बघूया 20 झालाय शॉट आणि सुंदर असा मोठा मसा गल्ला फसवलेला आहे रोशन यांनी आणि नवनाथचा विकेट जातोय.
ब्रेक घेतला होता मी पुन्हा एकदा आलोय. मुराद पावसकर यांचं देखील शुभागमन झालंय मैदानाच्या आत. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये नक्कीच त्यांचा देखील संघ खेळताना आपण पाहतो आणि त्यांनाच आज मैदानाच्या आत देखील आपण पाहतोय त्यांचं देखील शुभागमन झालंय. थोड्याच वेळात विवेक कदम साहेबांचं देखील शुभागमन होईल मैदानाच्या आत. एक प्रतिष्ठित असे समाजसेवक सुद्धा. येस येस प्रमोद प्रमोद काहीतरी सांगतोय मैदानाच्या आत. काच कुठल्या तरी बाईकची खाली करा. डिस्ट्रॅक्शन होतंय मला वाटतं त्याच्यामुळे. मैदानाच्या आत आपण पाहतोय विघ्नेश चाकलतोडे सुद्धा आता दाखल झालाय या टीम मध्ये. अजून एक ऍडिशन आता होत आहे. पण नवनाथ याची आयकॉनिक खेळी आज सकाळपासूनच आपण पाहिली आहे. किमान 100हून जास्त धावा त्याच्या या स्पर्धेत आता पूर्ण झाले आहेत. ऑलराऊंड खेळ त्याचा राहिलाय. विघ्नेश साकलतोडे एक नवीन ऍडिशन आपण पाहतोय. वसई विरार पट्ट्यातील अजून एक महत्वाचा खेळाडू. नक्कीच मयुरेश सुद्धा आलेत त्यांच्या मार्फत पुन्हा एकदा. अच्छा निलेशनी कॅच पकडली होती तर त्यांनी मयुरेशला पाठवलंय. पारितोषिक द्या प्लीज पुन्हा एकदा. तो झेल आता कंप्लीट केलाय आणि म्हणूनच मयुरेश आलाय पुन्हा एकदा. चला हिरादेवी नवानगर आणि दोन्ही संघ जे खेळतायत एक एक खेळाडू पाठवा. आपण लॉट करतोय. हिरादेवी नवानगर आणि खेळत असलेले दोन्ही संघ एक एक प्रतिनिधी पाठवा आमच्यापर्यंत. यावेळेला विघ्नेश साखळतोडे ब्रँड आहे वसई विरारचा आणि चमकतोय आज वरच्या गावात. अक्षरच्या मैदानात षटकार येतोय पुन्हा एकदा 6 धावा. अर्नाळा गावाला बिलॉंग करत असताना गेल्या 2 वर्षात घेतलेली भरारी या खेळाडूची नक्कीच कौतुकास्पद आहे. यावेळेला सुद्धा काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न आहे. झेल बाद होण्याची शक्यता आणि यावेळेला झेल टिपलाय सुद्धा. विघ्नेश साखळतोडेची खेळी होते समाप्त. मैदान सोडावं लागेल. चला मीटिंग नकोय. सर्वांनी परत परत आपल्या आपल्या ठिकाणी जा. फलंदाज आलाय मैदानाच्या आत. संधी मिळेल आमच्या डीजेला पुन्हा एक. विघ्नेश साखळतोडेच्या इनिंगला आता ब्रेक लावण्यात आलाय. आता नुकतंच ऍडिशन झालेलं आपण पाहिलं त्याचा आणि आता त्याला देखील मैदान सोडावं लागतंय. कौतुक करेन गोलंदाजाचं. एक षटकार जरी आला असला तरी सुद्धा त्यांनी काही आपली लाईन अँड लेंथ मिस केलेली नाहीये. चला अजूनही माझ्याकडे प्रतिनिधी पोहोचलेले नाहीयेत. हिरादेवी संघ नवनगर स्पोर्ट्स क्लब आणि खेळत असलेले दोन्ही संघ एक एक प्रतिनिधी पाठवा. लॉट आपण करतोय. तुम्ही जर उपस्थित नसाल आम्ही लॉट पूर्ण करून घेऊ. मग त्यानंतर काहीच ऐकलं जाणार नाही. एक एक प्रतिनिधी पाठवा चारही संघाचा. धावसंख्या आपण पाहतोय 29 धावा झाल्यात. यावेळेला चांगला चेंडू आहे. थोडासा खाली राहिलाय. डॉट बॉल येतोय पुन्हा एकदा. चला आलेत 2 प्रतिनिधी आलेत माझ्याकडे. नवानगर स्पोर्ट्स क्लब आणि हिरादेवी संघ एक एक प्रतिनिधी पाठवा. आपण लॉट करतोय. महत्वाचा लॉट आहे कारण यानंतर 2 सामने शिल्लक आहेत सेमी आणि फायनल आणि म्हणूनच हा लॉट देखील आपण करणार आहोत. यावेळेला लेग कटर लेग स्पिन हाताळायचा प्रयत्न केलाय. पंचांनी पाहिलं विचार केला आणि त्यानंतर व्हाईट बॉलचा इशारा देखील दिलाय. दादा हो दादा हो दादा लॉट करा ते आलेत. लॉट लॉट करायला घ्या. किशोर दादा किशोर दादा कुठे आहेत? किशोर दादा प्लीज मंचावर या. पण त्याआधी काय फटका खेचलाय. जब घी सीधे उंगली से ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है आणि यावेळेला चौकार आलाय. चौकार येतोय. थोड्याच वेळात विवेक कदम साहेबांचं देखील शुभागमन होणार आहे मैदानाच्या आत.
पातवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सुद्धा त्यांचं एक विशेष सहकार्य राहिलं होतं. आणि या वेळेला कमबॅक झालाय की काय, फलंदाज आता होतोय बाद, विकेट डाऊन, संधी मिळते आता गोलंदाजाला. नवीन फलंदाज आलाय आता मैदानाच्या आत, षटकार आला होता पण त्यानंतर विकेट देखील गेली आहे आता. पुढे सरसावत स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॉल येतोय डॉट आणि धाव संख्या आता आहे ती म्हणजे एकंदरीत 36 धावा. आणि पुन्हा एकदा शेवटच्या काही षटकाचा खेळ आता शिल्लक असेल मैदानाच्या आत, पण त्याआधी पुन्हा एकदा वळूयात आमच्या डीजे कडे. नवनगर आणि हिरादेवी आपले प्रतिनिधी आलेले नाहीयेत. पाहूया कुठल्या संघाला आता ते बाय देण्यात येईल, पण त्याआधी काय बॉल हाताळलाय. पुन्हा एकदा गोलंदाजांचा बोलवाला, मैदान सोडा. नाव आलंय आहे नवानगर, म्हणजे नवानगर संघाला आता मिळतोय बाय. आणि त्यानंतर कुठले दोन संघ खेळतील विनर टीम या मॅच मधील, आणि त्यांचा सामना होईल तो म्हणजे हिरादेवी भाटी या संघासोबत. म्हणजे नवानगरला नक्कीचा बाय मिळालाय आता. पाहूया सेमीफायनलची मॅच कशी रंगेल आता. होणार मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा लेग कटर हाता, पुन्हा एकदा अगदी ब्लॉक होल मध्ये बॉल डॉट येतोय. डॉट बॉल येतोय. प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहेत. संध्याकाळचं सत्र आता सुरू झालंय मैदानात, प्रेक्षकांनी देखील तयारीत राहायचंय. महत्वाचे काही सामने आता शिल्लक आहेत. धावसंख्या अजूनही थांबलेली आहे. पुन्हा एकदा फोर्स केलाय बॉलला कव्हर रिजन मध्ये, एक धाव पूर्ण होते आणि दुसऱ्यासाठी निघालेत सुद्धा. आणि थ्रो मध्ये पॉवर नव्हती पण बॅकअप चांगलं आहे. मी म्हटलंय आयुष्य असो किंवा क्रिकेट, बॅकअप फार महत्वाचं आहे. बॅकअप नसेल तर पॅकअप होतं, आणि त्याच पॅकअप होण्याच्या आधी बॅकअप आलाय म्हणून ही एक धाव. धावसंख्या 38. शेवटच्या षटकातील शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानात. धावा किती बनतील? 38 झाले आहेत. पुढे सरसावले, बॅक टू द बॉलर ही ड्राईव्ह खेळले, एक धाव मिळाली आहे. दुसऱ्या संधी निघाले आणि या 2 धावा देखील पूर्ण. धावसंख्या आता 40. शेवटचे 2 चेंडू मैदानाच्या आत. विकेट समोरची दिशा आहे, प्रेक्षक आहेत आणि कोणी काय धरली आहे. बिनू बडे दिलवाला आहे हा पारितोषिक. मला माहिती आहे दुसरा तो देशील. दीप सांगतोय त्याला विचारतो घेतोय का, नाही तर मी तयार आहे. नाही बोलतो, बिनूने नाही सांगितलंय. या वेळेला फलंदाज बाद. बिनू द्यायचंय का दीपला पारितोषिक? नाही अरे बापरे, नाहीचा सपोर्ट जास्त आहे.
जोपर्यंत इनिंगला सुरुवात होते, ज्यांनी ज्यांनी कॅच पकडलेले ते आले आहेत मैदानाच्या आत आता मुख्य मंचावर. तर 400 रुपये त्यांना द्यायचे आहेत, कारण या आधीचे सुद्धा 200 राहिले होते. तर कुठे आहेत योगेश दादा? योगेश दादा इथेच आहेत. 400 रुपये आहेत त्यांचे. नक्कीच नक्कीच तुमच्याकडून 200 आहेत आणि ते 200 जे आहेत ते प्रमोद देईल मॅच नंतर. फोन करतोय का प्रमोद? प्रमोद कोणाला तरी फोन करतोय बघा. हे घ्या, हे 200 घ्या. 200 बॅलन्स आहेत, लिहून ठेवूया खात्यात. 200 आम्ही तुम्हाला देऊ मॅच नंतर. प्रमोदला संपर्क करा त्या 200 करिता. प्रमोद आता पंचांच्या भूमिकेत आहेत. 400 रुपयांची कमाई झाली आहे. मैदानाच्या बाहेर बसल्या बसल्या 2 कॅच पकडल्या. चला सामना सुरू करा प्लीज. फलंदाज कुठे आहेत? आई गावदेवी ओळा. चला लगेच 3 फलंदाज पाठवा मैदानात. यानंतर सेमीफायनल असणार आहे. या मॅच मधील विजेता संघ खेळताना दिसेल तुम्हाला त्या सेमीफायनल मध्ये. चला 3 फलंदाज सुद्धा आता सज्ज आहेत. बोल. चला 3 फलंदाज उतरत आहेत मैदानात. तयार आहेत आता तिन्ही हे फलंदाज मैदानाच्या आत धुमाकूळ माजवायला. 18 चेंडूंमध्ये आता काही धावांची गरज आहे. तर बघा लगेच प्रमोदकडे गेले. प्रमोदला सांगितलं दादा ते 200 रुपये आधी ऑनलाईन कर. फोन देखील दिलाय. तर बघा तो पोलगा काय स्पीडने आला मैदानात 200 रुपये घेऊन गेला. आणि लक्षात ठेवा जो कुठलाही संघ जिंकेल त्याच्याकरिता एक बिअरचा बॉक्स आहे लुसी 11 मड यांच्यातर्फे. कारण त्यांना माहिती आहे की आज रविवारचा दिवस आहे, उन्हाचा तडाखा सुद्धा जास्त आहे आणि म्हणूनच हे आगळं वेगळं पारितोषिक सुद्धा आलंय. राम भाऊंनी सुद्धा बरेच पारितोषिके लावली आहेत 3 दिवसात. योगेश दादांनी लावलेत, बाकी सर्व आमिर दादांनी सुद्धा लावले आहेत. म्हणजे पारितोषिकांची लईलोट आहे, परसात आहे मैदानाच्या आत आणि बाहेर सुद्धा. किती गरज आहे आता? 47 धावा करायचे आहेत. 4 वर ना? 24 चेंडू 47 माफक असं लक्ष आहे. पण आता पाहूया काय घडेल काय बिघडेल. मैदानाच्या आत पुन्हा एकदा आलाय गोलंदाजी मार्कवर नाथांचा नाथ नवनाथ. अगदी काय खेळ दाखवलाय त्यांनी. नवनाथ पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. स्पर्धेचा अंतिम दिवस आज. पहिलाच बॉल यावेळेला लाऊड अपील होती, पण आता घडलंय का? येस नो मध्ये ही एक धाव पूर्ण करायचा प्रयत्न आणि तो प्रयत्न झाला यशस्वी. एक धाव होते पूर्ण. 22च्या पद्धतीने ती एक धाव येते. प्रत्येक बॉल प्रत्येक समीकरण बदलेल प्रत्येक बॉल नंतर. चार षटकांचा सामना आहे. यानंतर एक मोठी मॅच, एक बिग फाईट. चला जी मुलं मैदानाच्या आत चालतात बाउंड्री लाईनच्या बाहेर झाला. थँक्यू. पॉवर प्लेचे षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकात पुन्हा एकदा गतिविधी आता बदलते. विघ्नेश साकलतोडे मैदानाच्या आत फील्ड सेटअप बदलताना आपण पाहतोय. सर्कलच्या बाहेर आता जर आपण पाहिलं तर एक वाईडिश लॉंग ऑन आहे आणि एक खेळाडू डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतोय. पण वाईडिश लॉंग ऑनला अजून वाईड केलंय कारण त्यांना माहिती आहे हवेचा प्रवाह त्या दिशेने जास्त जोरात आहे. पुन्हा एकदा नवनाथ सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. रबेला चांगला बॉल आहे पण तितकाच चांगला फटका. किरण सांगतोय फरक नाहीये मला कुठल्याच लॉजिकचा, कारण पुन्हा एकदा सांगतोय माझा खेळ आहे तो नक्की सेमीफायनलच्या दिशेने पोहोचणार आहे. पण काय कामगिरी राहिली नवनाथची आजच्या पूर्ण दिवसभरात. यावेळेला चांगला बॉल आहे लावून अपील आणि हळूवार पद्धतीने बोट गेलाय आकाशाच्या दिशेने. प्रमोद सांगतायत फलंदाज बाद आहे. विकेट डाऊन.
जे प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनी सुद्धा आहे आणि यानंतर महत्वाचे 2 सामने आहेत ते देखील आपण 4 षटकांचे किंवा त्याच्या कमी खेळण्याचा प्रयत्न नाही करणार आहोत. किमान 4 षटकं असतील आणि म्हणून विनंती आहे घाई करायची आहे. आणि यावेळेला घडलंय काय? बॉल चाललाय सीमारेखा बाहेर, चौकार येतोय. पण गोलंदाजी मार्कवर कोण आहे? नवनाथ पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेला अगदी ब्लॉक होल मध्ये शेवटच्या क्षणी बॅट ड्रॅग केली आहे खालच्या दिशेने. एक धाव मिळतीये. षटक क्रमांक 1 आता होत आहे पूर्ण. पहिल्या षटका अखेरीस नाही, अजूनही एक बॉल आहे. 10 धावा आपण पाहतोय धाव फलकावर. अजूनही संधी आहे, अजूनही संधी आहे. या धावांना गती देण्याची अजूनही एक संधी आहे. नवनाथच्या पहिल्या 5 चेंडूंमध्ये 10 धावा आल्या आहेत. हलक्या हाताने खेळलाय, सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. एक धाव मिळते. षटक क्रमांक 1 पूर्ण होतोय. धाव संख्या 11. ऍड झालेला विघ्नेश साखळेतोडे आलाय मैदानाच्या आत. साईडच्या हरणासाठी नक्कीच त्याचा खेळ देखील आपण पाहिलाय. प्रशांत घरतच्या जोडी जोड हा देखील खेळाडू ग्रामीण क्रिकेटमध्ये आज तसं देखील नाव गाजतंय. मीरा भाईंदर बिग बॅश मध्ये सुद्धा ऍज अ आयकॉन तो खेळला होता. मल्हार स्पोर्ट्सच्या संघाकरिता त्याची खेळी आपण पाहिली होती. तिथे सुद्धा अगदी आयकॉनिक खेळ त्याचा राहिलेला. अर्धशतक तिथे सुद्धा त्यांनी केलं होतं. पण आता गोलंदाजी मार्कवर त्याला त्याचं काम करायचं आहे आणि म्हणूनच तो या संघामध्ये देखील इन्व्हाइट केला गेलाय. दोन्ही संघ आता ठाण्याचे. एक संघ आपण पाहतोय येऊर तर दुसरा आपण पाहतोय ओवळा. दोन्ही संघ एकत्रित खेळतात. कधी कधी आमने सामने सुद्धा असतात, पण आज आमने सामने आहेत. मैदानाच्या आत विघ्नेशला आज समाविष्ट करण्यात आलंय. गोलंदाजी मार्कवर तो सज्ज आहे आणि यावेळेला पहिलाच बॉल रिव्हर्स. किती धावा मिळतील? खेळाडू आहेत पण आता नाही थांबणार आहे. बॉल चाललाय चाललाय सीमारेखा. बॉलवर टप्पा पाहिला, टप्पा ओळखला आणि त्यानंतर रिव्हर्स सुद्धा खेळले. चौकार आलाय. थोड्याच वेळात विवेक कदम दादांचं देखील शुभागमन होईल. एक चांगलं नेतृत्व आणि समाजसेवक म्हणून आपण त्यांचं कार्य पाहिलंय. आमदार राम कदमांचे नक्कीच जवळचे सहकारी सुद्धा आहेत आणि या विभागात चांगलं कार्य त्यांच्या मार्फत सुद्धा होत आहे. यावेळेला समोरची दिशा निवडली आहे. लॉंग ऑफला आहेत खेळाडू. एक धाव मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होणारच नाहीये कारण फेकी अगदी परफेक्ट. धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 16 धावा. थोड्या वेळा आधी आपण जर पाहिलं तर नगरसेवक हैदर यांना देखील आपण मैदानाच्या आत येताना पाहिलं. त्यांचे देखील शुभागमन झालं होतं. यावेळेला काहीतरी वेगळा करण्याचा प्रयास. लेग कटर होता नक्की. शेवटच्या क्षणी फिंगर्स रोल केले बॉलवर आणि ती अतिरिक्त उसळी मिळाली. बॉल येतोय डॉट.
आता ऊन पुन्हा एकदा मैदानाच्या आत आलंय. प्रेक्षकांना संधी आहे. प्रेक्षकांनो कॅच पकडा. 200 रुपयांचं पारितोषिक आहे प्रत्येक कॅच करिता. यावेळेला कॅचची संधी आहे. प्रेक्षकांची गर्दी आणि पुन्हा एकदा मयुरेश. पार्थ आज मला वाटतं मयुरेशच्या खात्यामध्ये 1000 रुपये किमान येतील. मयुरेशकडे आता 600 रुपये झाले आहेत. अक्षयचे माझे सर्वच मित्र तिथे बसले आहेत. ते देखील गिनती करतायत किती झेल आता तरी टिपले आहेत. पुन्हा एकदा आता संधी आहे. वेळ आता होईल का? नो मॅन्स लँड मध्ये बॉल पडलाय. एक धाव मिळाली आहे. 2 धावा मिळाल्या आहेत. मयुरेश येता येता बघ अजून एक कॅच मिळतेय का? किती किती बॉल राहिले? शेवटचा एक बॉल आहे मैदानाच्या आत. शेवटचा एक बॉल अजूनही शिल्लक आहे. मैदानाच्या आत अजूनही जितूचा खेळ येणं बाकी आहे. 13 बॉल 13 षटकार हे करणं काही सोपं नाहीये. हलक्या हाताने खेळलाय. या बैला ग्लाइड केलाय. पाठलाग सुरू आहे. एक धावाला आता दुसऱ्या धावेत देखील रूपांतरित केलंय आणि या 2 धावा पूर्ण. तिसऱ्याचा प्रयत्न होतोय. पाहता पाहता या 3 धावा देखील पूर्ण. किती झाले? धाव संख्या आता झाली आहे 27. 12 चेंडूचा खेळ झालाय. धाव संख्या 27. रसीजे बाहेर. काय करशील आता या 600 रुपयांचं? पोरांना देईल. आता हा पोरांना देणार आहे म्हणजे हा पोर आहे की कोण आहे नक्की? अशी किती पोर आहेत तुझ्यासोबत? आमची टीम आहे. आम्ही मॅच टाकणार. अच्छा, तो म्हणतोय हे पैसे जमा करून आम्ही मॅच टाकणार. मला माहिती आहे हे खरं आहे की खोटं आहे आता कळेल. आणि तू जेव्हा तू टीम टाकशील रामभाऊ सांगतात की आम्ही बाउंड्री लाईनच्या बाहेर असू. आता या 600 रुपयामधील काही मोठ्या पोलांना देशील का? सगळे तिथे आहेत. नाही. नाही बोलतोय पार्थ. नाही सांगितलंय. फेटाळली तरी तुमची ऑर्डर. 600 रुपये आता मिळालेत. खरं खरं सांग 600 आता एंट्री मध्ये टाकणार की आता मजा करणार 600 रुपयाची? एंट्री मध्ये टाक. आता हे झालं मस्करी. आता खरं सांग. खरं बोलतोय. 31 ला मॅच आहे. खरं बोलतोय तो. 31 ला मॅच आहे त्यांची. तिकडे ते एंट्री टाकतील या पैशांची. म्हणजे मैदानाच्या बाहेर सुद्धा चर्चा आहे स्पर्धेची. 100 रुपये तो बघ तो मध्ये आहे ना ग्राउंडच्या आतमध्ये त्याला जाऊन धर. त्याच्याकडे आहेत उर्वरित कॅश त्याच्याकडे आहे. तर योगेश दादांतर्फे 100 रुपये आणि लुसी 11 मड यांच्यातर्फे 100 रुपये. 600 झालेत. लगेच जा तुझा स्पॉट धर. बॉल मला वाटतं मयुरेशला शोधतोय. त्यांनी सांगितलंय मोठ्या पोरांना मी याच्यातलं काहीच देणार नाहीये. माझा संघ आहे आणि त्याची मी एंट्री टाकणार आहे. म्हणजे इतक्या कमी वयात मयुरेश पॅकर बनेल आता. 600 झाले आहेत. 1000 देखील होण्याची शक्यता आहे. या बैला समोरची दिशा निवडली आहे. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला हा स्ट्रोक आहे. 12 बॉल आणि 20 करायचे आहेत. त्यामधील एक धाव आली आहे. 11 मध्ये 19. आणि ज्यासाठी अट्टहास केला होता अगदी ऍडव्होकेट राकेश राजपूत यांनी तो हा अंतिम दिवस आज अगदी स्पर्धा सुपर हिट झाली आहे. मोठमोठ्या लोकांची देखील वर्णी लागली आहे स्पर्धेला. आणि अजूनही आपल्याला पाहायचं 11 मध्ये आता 19 बनतील का? या बैला संधी आहे. कोणासाठी ती पाहावी लागेल. बॉल लॉंग स्टॉप रिजन मध्ये चाललाय. एक पूर्ण झाली आहे. दुसरा प्रयत्न होतोय. आणि पाहता पाहता या 2 धावा देखील पूर्ण. समीकरण बदलतंय. आता 10 बॉल आणि 17ची गरज असेल. 10 बॉल 17. सायकलचा मार्क करूया आपण 3 संघामधूनच काढूया ना जे
चला आता एक महत्वाची सूचना आहे. जो सामनावीरचा मान आहे, जी सायकल आपण पाहतोय, टॉप 3 टीम ज्या क्वालिफाय होतील त्यांच्यामधूनच आपण देणार आहोत. आणि आता संधी आहे, महत्वाचा विकेट घेण्याची संधी आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी करणारा संघ करतोय कमबॅक आणि विकेटमुळे मिळतोय फलंदाजी करणारा ड्रॉबॅक. अनाउन्समेंट आहे. आता सर्वांनाच वाट पाहतायत की 3 दिवसात कुठला संघ कुठला खेळाडू मालिका वीरचा आता हकदार ठरेल. पण आता ती अनाउन्समेंट अशी आहे, शेवटचे 3 संघ जे क्वालिफाय होतील फक्त आणि फक्त त्यांच्यातूनच आपण तो खेळाडू सिलेक्ट करणार आहोत. तर महत्वाची सूचना आहे, सर्वांनी लक्ष द्यायचंय. यावेळेला संधी आहे का? अपील झाली आहे, अपील होते, चर्चा होते आणि आता घडलंय काय? वाईट बॉल आलाय. सिंगल वाईड आहे दादा, सिंगल वाईड आहे आणि म्हणूनच हा व्हाईट बॉलचा कॉल आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण प्रमोद यांना पाहतोय. कालच इंग्लंड वरून ते आलेत अंपायरिंगचा कोर्स पूर्ण करत असताना. ISPL मधून नक्कीच पदवी देखील त्यांना मिळाली आहे. त्यांच्याशी आपण उल्लेख उचत करू शकत नाहीये. किशोरदादा सांगताय ती सर्व माहिती आमच्यापर्यंत. अजून एक चांगला बॉल, लॉंग ऑफची दिशा, एक धाव मिळाली आहे. एका धावेवर आता समाधान मानतील का? नक्कीच. फेकी बघा, अगदी अॅक्युरेट. स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. स्पर्धेच्या अंतिम दिवसात आता पाहूया ही मॅन ऑफ द सिरीजची सायकल कोणाला जाईल. धाव संख्या आता जाऊन पोहोचली आहे. स्कोर किती झालाय? 32 धावा झाल्यात. 8 चेंडू आणि 15ची गरज आहे. क्वार्टर फायनलचा सामना अगदी रंगलाय. 8 बॉल आणि 15ची गरज आहे. 8 चेंडू 15 धावा. 8 मध्ये 15. पुन्हा एकदा चांगला बॉल. आता रनआउटची शक्यता आहे, पण फेकी केलीच नाही कारण बॅकअप करिता कोणीच नव्हतंय. 7 बॉल 15ची गरज. 7 बॉल आणि 15. सर्वाधिक महत्वाचा चेंडू आता येतोय तुमच्या भेटीला. 7 बॉल आणि 15 करायचे आहेत. यानंतर लगेच विजेता संघ खेळणार आहे. नवानगर संघाला मिळालाय बाय. हिरादेवी संघासोबत या संघातील या सामन्यातील विजेता संघ खेळ. 7 बॉल 15. सर्वाधिक महत्वाचा चेंडू आता मैदानाच्या आत. रिव्हर्स आणि रिव्हर्स वर खेचलाय. आलाय हा चटकार. 6 धावा.
तर त्यांच्याकडून नक्कीच मला तो सिरीजची जी रँकिंग आहे ना त्यामध्ये त्यांचं नाव कोरलं जाईल. समीकरण बदलतंय 5 मध्ये 7. जितूसाठी हा बॉल वाईड आहे का आता पाहावं लागेल. बॉल लेशनच्या वर आहे नाहीये. अपील झालाय, अपील झालाय. वाईड बॉल आलाय, वाईड बॉल आली आहे. पुन्हा एकदा आता समीकरण बदलतंय. 5 चेंडू आणि 6ची गरज. ओवळा की येऊर, येऊर की ओवळा, दोन्ही संघ ठाण्याला बिलॉंग करतात. येऊर की ओवळा आता पाहावं लागेल. गाडी कुठे थार थार ना फॉर्च्युनर तर आण. काय यार यावेळेला लाकूड तोड गोलंदाजी. जर तुम्हाला वाटलं असेल की सामना संपलाय, तसं काही नाहीये. पुन्हा एकदा फलंदाज जितेंद्र आता होतोय बाद. विकेट डाऊन. फायनलच्या आधीची फायनल असं म्हटलं तरीही चालेल. समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज. महत्वाचं समीकरण आहे. हाय व्होल्टेज सामना. 4 मध्ये 6 करायचे आहेत. ओवळा की येऊर, येऊर की ओवळा, आता असं समीकरण आहे. 4 मध्ये 6. शॉर्ट बॉल पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण झाली आहे. एकच धाव मिळेल. समीकरण बदलतंय. 3 चेंडू आणि 5 धावींची गरज. 3 मध्ये 5. आता उलटी गिनती होईल सुरू. 3 बॉल 5. पुन्हा एकदा तोच उल्लेख करतोय. ज्याप्रमाणे नवनाथ खेळलाय त्याच्या खेळीला मान सन्मान द्यावा लागेल. आता 3 मध्ये 5 करायचे आहेत. पण फलंदाजी करणारा संघ सुद्धा दादा संघ आहे. त्यांनी देखील आज दिवसभरात आपल्या खेळाचा लोहा अगदी मैदानात पसरवलाय. 3 बॉल 5. यावेळेला अपील आहे. राईट अपील. आणि पंचांनी पाहिलं त्यानंतर बोट कशाकडे गेलाय. फलंदाज गो यू टी आउट. आणि 5 करायचे आता. काय सामना रंगलाय. चला नवनाथ, चला लगेच फ्रेंड व्हा. 2 बॉल आणि 5 करायचे. 2 बॉल आणि 5 धावा. महत्वाचं असं आहे समीकरण. उर्मिला सुबे मॅडम नक्कीच उर्मिला सुबे ताईंचे देखील शुभ आगमन आपण पाहतोय. ताई स्वागतम सुस्वागतम. आपण देखील मुख्य मंचावर या आणि आपण देखील स्थानपन्न व्हा. आपण देखील या स्पर्धेच्या मार्फत अगदी मनपूर्वक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम स्वागतम. काळबादेवी स्पोर्ट्स क्लब पुरस्कृत सह्याद्री चषक 2026 आपण पाहतोय. स्पर्धेचं पहिलं संस्करण. आणि आता 2 बॉल 5 करायचे. 2 बॉल 5. स्पर्धा आवडली असेल तर टाळ्यांचा आवाज होऊ द्या एकदा. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. महत्वाचं समीकरण आहे. दोन्हीही संघ अगदी तुल्यबळ. 2 चेंडू आणि 5. कोण जिंकेल हा सामना. यावेळेला घडलंय काय. बॉल चाललाय सीमारेखा लगत. बॉल अडवलाय. पुन्हा एकदा नवनीत आहे तिकडे. नवनाथ एकदा पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. आणि आता घडलंय काय. 1 चेंडू आणि 3 धावा. का 3 का 2. आता तेच काय घडलंय सर. 3 धावलेत. म्हणजे काय 1 बॉल 2 धावा. हृदयाचा ठोका वाढवणारा सामना आहे. हार्ट पेशंटनी सामना पाहू नये.
ज्याला हाय प्रेशर, ब्लड प्रेशर, डायबिटीज, मनाचा धोका असेल त्यांनी हा सामना आता पाहू नये. एक बॉल दोनची गरज आहे. एका बाजूला येऊन तर एका बाजूला आपण पाहतोय ओळा. प्रेक्षकांनो, सामना आवडला असेल तर टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज होता एकदा. एक बॉल आणि 2 धावा. मैदानाच्या आत जे बसलेले ते आता उठून उभे राहिलेत. जे उभे होते ते आता बसायला जागा शोधतायत. 1 बॉल 2 कंपल्सरी चेस. सुपर ओव्हर नाहीये. 1 बॉल आणि 2 धावा. चला विघ्नेश प्लीज घाई करा. 1 बॉल 2 धावा. टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज येऊ द्या पुन्हा एकदा. सह्याद्री चषक आवडले का? एकदा टाळ्या वाजवा जोरदार. 1 बॉल 2 धावांची गरज. मैदानात सामना हाय व्होल्टेज. कोण जिंकेल हा सामना? 1 बॉल 2ची गरज. त्यावेळेला फटका खेळलाय. समोरची दिशा. एक आणि यावेळेला 1 बॉल त्यांचा सामना. हॅलो 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 हॅलो. 1 बॉल 2 करायच्या होत्या आणि त्या झालेल्या नाहीयेत. नवनाथच्या खेळीला मानवंदना देणारा हा खेळ राहिलाय त्याच्या संघाचा आणि अशा पद्धतीने हा संघ देखील आता पुढे सरसावतोय आणि हार्ड लक फलंदाजी करणारा संघ या स्पर्धेतून आता होतोय पराभूत. काय सामना रंगला.